आता चालू होणारा असलेला सामना जयसाई विरार आणि MCC क्रिकेट संघ विनर विनरची ही मॅच आहे. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून आलेले आहे. वरती MCC संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. करण आणि गौतम पुन्हा एकदा फलंदाजी मार्गावर. आता ही मॅच निखिल बघितलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट आहे, कारण माऊली संघाला होम ग्राउंडचा बेनिफिट आहे, तर जयसाई संघ आपल्या फील्डसाठी चांगला ओळखला जातो, बॅटिंगसाठी ओळखला जातो. तर मला वाटतं बेस्ट आणि बेस्टची लढाई असेल. हो सुदीप, ही बेस्ट वर्सेस बेस्ट नक्की आहे. पण माऊली संघाने ही पण नोंद घ्यावी, आपला जरी आयोजन असले तरी वेळेचं बंधन आपल्यालाही आहे. चला MCC मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच गौतम, नंतर येऊन घ्यावी गौतम. नेक्स्ट मॅच. पहिला चेंडू प्रतीक मारा करेल करणसाठी. पहिला चेंडू सुंदर असा हलक्यात आणि ऑनसाइडला खेळताना एक बॉल एक धाव. सुंदर असा चेंडू. करण आपल्या संघाचं खातं गोलतो आणि गौतमला स्ट्राईकवर आणतोय. आता बघूया माऊली विरुद्ध ही जयसाईची जोडी कशा प्रकारे खेळताय ते. दोन्ही बॅटर बघितलं तर पूर्णपणे आक्रमक आहेत. दुसरा चेंडू प्रतीकसाठी. अवांतर अशी एक धाव वाईटच्या स्वरूपात. सुंदर अशी फलंदाजी. दोन चेंडू समाप्त झाले. धावसंख्या 3 वर. पुन्हा एकदा हलक्यात आणि ऑफसाईडला खेळताना एक धाव. पूर्ण डिक्लेरेशन 2 मध्ये जात असताना 3 चेंडू 4 धावा. सुंदर अशी गोलंदाजी प्रतीक परब. पुन्हा एकदा हलक्यात आणि ऑफसाईडला खेळताना शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या झालेले 5. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफसाईडला खेळताना एक धाव पूर्ण. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते प्रतीककडून, कारण जयसाई संघाचे 2 मातब्बर फलंदाज, त्यांना अजून तरी कुठेतरी प्रतीकने हात खोलायचा मौका नाही दिला अजूनपर्यंत तरी. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय निखिल, काय वाटतंय तुम्हाला? 1 रन अतिरिक्त धाव आलेली आहे, त्याच्यामुळे मोठ्या धावेत जाणार नाही आणि हलक्या हाताने तेच केलेलं आहे. 1 धाव घेतलेली आहे. ज्या प्रकारे जयसाईकडे गौतम आणि करण आहे, त्याच प्रकारे माऊली संघाकडे हरेश आणि श्रीकांत आहे, तर ती सुद्धा जोडी आक्रमक असेल. तर जयसाई संघाला तेवढंच सोपं नसेल या मॅच मध्ये. चला MCC संघ नवीन गोलंदाज सागर भोईर. वेळेचं बंधन आहे, प्रत्येक चेंडीवर तुम्ही बोलत नका बसू, आपण आयोजक आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. सागर गोलंदाजी मार्गावरती आणि फलंदाजीला तेच फलंदाज गौतम आणि करण. बघूया सागर त्याच्यावर हावी पडतोय की सागरवरती हावी पडतात आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बघूया. समालोचन कक्षामधनं कोणीच काय सांगायचं नाही आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण.
ऋषिकेश म्हटलं ना, नानिचकर की बावा ज्या यांचं की ज्या प्रकारे जय साईचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी ओळखला त्याच प्रकारचा माऊली संघाचा हा होम ग्राउंड आहे, त्यामुळे ते पण सुद्धा आपला बेस्ट द्यायचा प्रयत्न करणार. चला बाहेरून कोणी बोलू नये कृपया करून. आपण बघितलं 1.4 षटकानंतर सुद्धा अजून तरी जय साई संघाला हात खोलता आले नाहीये, पूर्णपणे जगडून ठेवलाय माऊली संघाने सुद्धा. बघूया शेवटचे 2 चेंडू करण आणि गौतम कशा प्रकारे त्याचा सामना करत आहे. 5वा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू. धावसंख्या पूर्ण होते, धावसंख्या धावून पोहोचते ती 12 वरती. तर शेवटचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आतापर्यंत MC संघाचं. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे सागर, स्ट्राईकवरती आहे करण. बघूया मोठ्या फटक्याला जातात का, मोठ्या फटक्याला गेलेल्या आहे टाईपच्या स्वरूपात. आणि हा सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि हा गडी बारची संधी होती आणि ती हुकलेली आहे. पुन्हा एकदा संधी दुसऱ्यांदा आणि हा रनआउटची हुकलेला आहे. हा खूप मोठा मिसकम्युनिकेशन आहे माऊली संघाचा, कारण मैदानात आतमध्ये कोण होतं, करण आणि गौतम. ही विकेट जर माऊली संघाला पूर्णपणे मॅच मध्ये आणलं असतं. आता हे पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. त्या हाणामारीच्या षटकामध्ये ही कुठेतरी चुकी माऊली संघाला भारी पडणार आहे मला वाटतं निखिल. खूप मोठा विकेट गमावलेला आहे. ते पण एक संधी नाही, 2 संधी होती सुदीप, 2 चान्स. आता कुठेतरी समीकरण बदलणार आहे, कारण गौतम आणि करणला एक चान्स देणं आपण ते बघितलंय की गौतम आणि करणला जेव्हा सुद्धा एक चान्स जरी मिळाला तरी ते पूर्णपणे भारी पडलेत गोलंदाजीवर. पॉवर प्लेचं षटक, तिसरं षटक हरेश कदम. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम काटई. आतापर्यंत सुरेख अशी खेळी दोन्ही संघाकडून. 2 षटक समाप्त, धावसंख्या झाली आहे 13. ऑफ साईडून 2 फिल्डर पुढे घेतलेले आहे. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असेल सुदीप. आणि गोलंदाजी तेवढाच मजबूत हरेश कदम. हरीश कदम जुना जाणता खेळाडू. सुंदर असा प्रयत्न, परंतु फिल्डरला भेदून हा चौकात जातो. इन टू द गॅप, चौकार. कम ऑन डीजे. साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. थँक्यू डीजे. दुसरा चेंडू नो +1. तर 2 धावा मिळतात आहे जय साई संघाला. आपण बघितलं ना की म्हटलं होतं ना की गौतम आणि ही करणची जोडी यांना एक चान्स देणं म्हणजे खूप भारी पडणार. निखिल त्याच प्रकारचे फटके आता गौतम आणि करण हाताळतोय. बघूया हरीश कदम जुना जाणता खेळाडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण विनीत यांच्याकडून. गचाळ अशी गोलंदाजी हरीश कदम यांच्याकडून. 2 षटक समाप्तीत, 2 चेंडू झालेले आहे. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक, धावसंख्या 20 वर. तिसरा चेंडू घेऊन येत आहे हरीश कदम. पुन्हा एकदा फुलटॉसाचा चेंडू, तेवढंच कॅरी करता आलेलं नाही. रनआउटची संधी होती, कुठे थोडी चुकली. धावसंख्या पोचलेले 21. स्ट्राईकवरती गौतम. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण राज पाटील यांच्याकडून. टाळ्याचा कडकडाट, तुला चौकार वाचवलेला आहे राज पाटील यांनी. हे म्हटलं होतं निखिल की क्षेत्र कुठलंही असू दे, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही. तर दोन्ही मैदानामध्ये बघितलं, दोन्ही डगआउट बघितलं, त्याच प्रकारचा उत्साह, त्याच प्रकारचा जल्लोष पाहायला मिळतोय मैदानामध्ये. जयसाई संघ तितकाच संघ मातब्बार, परंतु तितकाच माऊली संघ सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा करताना दिसतोय.
पाचवा चेंडू पुन्हा एकदा गच्चाळाची गोलंदाजी हरीश कदम यांची पंचायत नव्हता आणि हा रनआउटची संधी आणि हा गडी बाद आणि बॉल काउंट झालेला आहे. जयसाई विरानी पण मोठी चुकी केलेली आहे ही. की म्हटलं होतं की माऊली संघाने एक आधी चान्स दिला होता, एक तेरी तर आता एक मेरी. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा झालाय बोलबाला, काटईचा संघ नावा रूपाला आला. माऊली चषक 4 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या झालेला 23. षटक हाणामारीचं षटक आतापर्यंत या षटकात 10 धावा आलेल्या आहेत. चला पाच चेंडू आणि 23 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. दोन एक्स्ट्रा आलेले आहे तुमचे. एक काउंट झालेलं आहे. हरीश कदम जुना जाणता खेळाडू, अनुभवी गोलंदाज, परंतु अनुभव कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये कमी पडताना दिसतोय आपल्याला. शेवटचा चेंडू शिल्लक पॉवर प्लेच्या षटकातील नवीन एक चेंडू आहे. गौतमला अजून एक चान्स आहे, म्हणजे पॉवर प्लेच्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. तर गौतम नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न करणार. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू धाव पूर्ण होत आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती निखिल. 24. 3 षटकाच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 24 वरती. शेवटचा षटक घेऊन येत आहे. थँक्यू डीजे यश. पहिला चेंडू स्ट्राईक हँड वरती गौतम. फुलटॉसाचा चेंडू सुंदर असा टोलाला गॅप मध्ये हा चौकार. सुंदर असा फलंदाजी. रिव्ह्यू घेतलेला आहे नो चेंडू साठी. जय साई संघाकडून हा रिव्ह्यू रेफर केला जातोय. तर बघूया. जय साई संघाने हा रिव्ह्यू रेफर केला आहे. डिसिजन पेंडिंग. की प्रोलॉन बघूया पंचांकडनं काय निर्णय पाहायला मिळतोय तो. जय साई संघाने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. बघा दुसरा चेंडू स्ट्राईकला असेल गौतम. 5 चेंडू. बघूया 5 चेंडू मध्ये काय घडतंय ते मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूचा खेळ झालेला. धावसंख्या 29 वर. स्ट्राईक हँड वरती अंकित. गौतमनी सुंदर अशी फलंदाजी केली. 12 चेंडू 14 वर खेळत असताना तिसरा चेंडू घेऊन येत आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि धावसंख्या पुढे सरकते ती 30 वरती. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू हलक्या त्याने खेळताना एक धाव पूर्ण.
की निखिल मैदानाच्या आतमध्ये सुद्धा एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं, कारण जो बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये अंकित, त्याला सुद्धा माहिती आहे की गौतमला स्ट्राईकवर आणणं किती महत्त्वाचं आहे. गौतमकडे ती क्षमता पूर्णपणे आहे आणि गौतम पुरा सेट झाला आहे. आणि हा एक धाव डिक्लेरेशन मध्ये जात असताना सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत गौतम यांनी केलेली आहे. 4 चेंडू झालेले आहेत, शेवटचे 2 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढताना आपला मेन बॅट्समन जो स्ट्राईकवर आणताना गौतम यांना सुंदर अशी फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट अंकित यांचं. बघूया शेवटच्या चेंडू मध्ये काय घडतंय ते. सुंदरचा फटका, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे आणि रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. सुंदर असा प्रयत्न केला होता दोन्ही संघांनी. तर बघूया आता माऊली संघासमोर किती धावांचं आव्हान दिलं निखिल. 35 धावांचं असं भलं मोठं आव्हान आहे माऊली क्रिकेट संघाजवळ, परंतु तेवढे धुरंधार फलंदाज आहे माऊली क्रिकेट संघाकडे. डीजे यज्ञेश्वर पाटील सभापतीचा आहे आम्हाला आधार. नगरसेवक सदानंद दादा साथ त्याची ती खंबीर. क्रिकेटचा बोलबाला साऱ्या विभागात घुमला. काटाईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक फेमस झाला. माऊली चषक फेमस झाला. असेल नाणेफेकी करून घ्यावी. मीम बॉयज वर्सेस बाबा 11. मी माननीय आत्मारामजी पाटील साहेब आणि प्रभाकर झगडे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. इकडे स्टेजवरती त्यांनी बसून घ्यायचं आहे. तर मी टॉस साठी विनंती करेन की बाबा 11 संघाचा कर्णधार आणि मी बॉय संघाचा कर्णधार दोघांनी टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचं आहे. सुंदर असा टोळवलेला चेंडू गौतम. स्ट्राईक एंड वरती हरीश कदम, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा फॉरवर्ड डब्याचा चेंडू आणि हा स्वतःच्या क्षेत्ररक्षण मध्ये सुंदर असा क्षेत्ररक्षण. मी आत्मारामजी पाटील साहेब यांना विनंती करेन की त्यांनी टॉस साठी यायचं आहे. श्रीकांत स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा सुंदर असा एक धाव. टॉस उडतोय आत्मारामजी पाटील साहेब यांच्या हस्ते. छाप आणि कोणाच्या सीटाने येतोय कॉल. बाबा 11 संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 3. भलं मोठं असं आव्हान. सुंदर असा टोला, तेवढाच सुंदर असा गडी बाद. हरीश कदमच्या रूपात मोठा हादरा लागलेला आहे एमसीसी या संघाला. डीजे मोठा हादरा लागलेला आहे एमसी संघाला. हरीश कदम मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे विनीत भोईर, मॅन फ्रॉम कोल्हापूर. थँक्यू डीजे.
1 to गोचा इशारा पंचाचा. धावसंख्या 3 वर स्थिरावलेली. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळताना धावसंख्या पुढे सरकते ती 4 वरती. आता काहीसं समोर 18 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान अजूनही. तर पहिल्या षटकामध्ये काय घडतं, निकिता 4 धाव देतात आणि एक गोठा फलंदाज हरीशच्या स्वरूपात गारद होताना दिसतोय आपल्याला. तर जयसाई संघासमोर ते धावांचं आव्हान इतकं सुद्धा सोपं नसणार माऊली संघासाठी. होम ग्राउंडचा बेनिफिट नक्कीच आहे, परंतु जी समोरची जी टीम आहे ती खूप मातब्बर टीम आहे. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा खेळून काढलेला ऑफसाईडला. 1 धाव पूर्ण. गोलंदाजी मार्गावर आलेला आहे विवेक. श्रीकांतकडे ती क्षमता आहे काय निखिल? श्रीकांतकडे ती क्षमता आहे नक्कीच. श्रीकांतकडे ती क्षमता आहे. 17 चेंडू आणि 30 धावांचे आव्हान. सुंदर असा टोलाला चेंडू आणि तेवढा सुंदर असा क्षेत्ररक्षण. सुंदर असा टोलाला श्रीकांतनी चेंडू आणि तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण जयसाई विरारकडून. मी निखिल आधीच म्हटलं होतं की बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. तर त्याच प्रकारचा गोलंदाजी आणि त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळत आहे. आणि दुसरा हादरा माऊली संघाला विनीच्या स्वरूपात. कम ऑन डीजे. दोन गडी बाद MCC या संघाचं. 15 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. सागर भोईर हलक्या हाताने खेळताना इथे कुठेतरी चौकाराची आवश्यकता असणं फार गरजेचं आहे. रिक्वायर्ड 12चा आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकातील धावसंख्या 7 वर स्थिरावलेली. पुन्हा एकदा श्रीकांतचा जोरात मारण्याचा प्रयत्न आणि हा रनआउटची संधी गमावलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील धावसंख्या 8 वर. 2 गडी बाद. स्ट्राईक वरती सागर भोईर आणि हा अतिरिक्त धाव कुठेतरी अतिरिक्त धावांची पण थोडी गरज असलेली आहे MC संघाला. धावसंख्या पुढे सकते 9. सुंदर असा टोलावेल त्या टॅपचा एक टॅपला रन नाही. निर्धाव चेंडू. अतिरिक्त धाव कुठेतरी भरून काढलेली आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. तिसरं षटक पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. इथे कुठेतरी श्रीकांतला चमत्कार करावा लागणार आहे सुदीप. म्हणजे प्रत्येक ओव्हरला 3 मोठे फटके. प्रत्येक ओव्हरला 3 मोठे फटके माऊली संघाला या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून देतील. परंतु जयसाई संघासमोर हे करणं तितकंच कठीण असेल निखिल. ही भिंत तोडणं इम्पॉसिबल आहे जयसाई संघाची फिल्डिंग, क्षेत्ररक्षण. आणि हा अतिरिक्त धाव. वाईट पंचांचा इशारा. आता इक्वेशन काय निखिल? तर 12 चेंडू आणि 25 धावा. कुठेतरी 2 मोठे फटके. आणि क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. आपण बघू शकतो की मॅक्सवेलची इनिंग अफगाणिस्तान विरुद्ध जी मॅक्सवेल खेळला होता, जी पायामध्ये क्रॅम्प येऊन त्याने जे 200 रन मारले होते ते किती महत्त्वाचे होते. एक इम्पॉसिबल मॅच. ऑस्ट्रेलियाचे 96 वर 7 विकेट असताना जे मॅक्सवेलने कमबॅक केलं होतं त्याच प्रकारचं कमबॅक आता माऊली संघाला करावं लागेल. पण ते कमबॅक कोण करून देईल? सागर भोईर का श्रीकांत आंबेरकर? सुंदर असा टोला. तेवढा सुंदर असा चौकार. ती भिंत जयसाई विराची तोडलेली आहे. सागर भोईर यांनी. आपलाच माणूस आपलाच आहे. एंट्री त्याची होता. साऱ्या विभागात चर्चा त्याची. नाव त्याच घेता. अरे साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. तर निखिल पलटवार झालाय, नक्कीच झालाय. बघूया अजून 2 पलटवार खूप निर्णायक असतील या मॅच मध्ये.
9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सुंदर असा कमबॅक केलेला आहे रोहित यांनी. पुन्हा एकदा सुंदर असा टोळा, तेवढा सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि हा गडी बाद रनआउटच्या स्वरूपात. श्रीकांत आंबेडकर मोठा हादरा लागलेला आहे परत एमसीसी संघाला. छेड़ता रे बाबा पराई औरत को, तू काय को छेड़ता है? अरे काम वाली बाई है, भाभी थोड़ी है। गाड़ी काय को रुका रे? ये बिल्डिंग में रहता क्या तू? नहीं ये बिल्डिंग में नहीं, वो गटर में। गटर में? मेरे को बहुत जोर से बाथरूम आया यार। घर जाके करना। नहीं, घर तक नहीं जाऊंगा, मेरा निकल जाएगा, प्लीज मैं यहाँ कर लेता हूँ गटर में, समझा कर। 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पॉवर प्ले षटकामधील 2 चेंडू शिल्लक. श्रीकांतची जागा घेण्यासाठी आहे प्रथमेश कबजले, टीमचे कॅप्टन. आणि स्टेप आहे, नो रन. डॉट बॉल. तर निखिल तो मागचा चेंडू बघितला, ज्या मागच्या बॉलमध्ये जी फील्ड झाली होती जयसाई संघाकडनं, 2 खेळाडूंच्या मधून तो चेंडू झाल्यावरती आता कुठेतरी समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 20 धावा. कुठेतरी सागरच्या बॅट मधून कुठेतरी एक मोठा फटका आला होता, त्यानंतरचे ते 2 निर्धाव चेंडू. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. रोहितचं खूपच सुंदर असं षटक पाहायला मिळालं. एक चौका जरूर खाल्ला होता, त्यानंतर पूर्णपणे कमबॅक करून दिला रोहितने आपल्या संघासाठी. जय साई संघ. प्लीज मैं यहाँ कर लेता हूँ गटर में, समझा कर, मेरा किडनी खराब है। राजू तेरा क्यों किडनी का बीमारी है? तू अभी तक बोला नहीं रे बाबा मेरे को। 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आणि फलंदाजी मार्गावरती नवा कोरा फलंदाज प्रथमेश. आणि यू मिस आय हिट. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तर यू मिस आय हिट. कम ऑन डीजे. माइक चेक 1 2 3 माइक चेक आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे आणि जयसाई विरारने जवळ पूर्णपणे हा सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. तर शेवटचे 4 चेंडू आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय सागरच्या स्वरूपात. एक मोठा हादरा माऊली संघाला. ही जी भिंत आहे जयसाईची, हिला तोडणं खूप कठीण आहे. आणि पुन्हा एकदा हादरा बसतोय या ओव्हरमध्ये. दुसरा हादरा बसतोय जयसाई संघ पूर्णपणे मॅच मध्ये. तिसरा हादरा बसतोय या ओव्हरमध्ये. ऋषिकेश कानिंगकर नवीन फलंदाज, बॅट ड्रॉप काटाई बावा. आणि जयसाई संघाचा एकाकी पलटवार पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. माऊली संघाने सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक केलं होतं जे पहिल्या इनिंग मध्ये. शेवटचा चेंडू आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जात आणि जयसाई संघाचा विजय. सुंदर अशी जयसाई जरा टॉप 14 मध्ये जात असताना
सुंदर अशी खेळी